जय श्रीराम. उद्धव ठाकरे साहेबांना भेटून परतीच्या प्रवासात संभाजीनगरला येतो आहे. अर्थात बऱ्याच लोकांना असं वाटलं असेल की अरे आपल्याला कोणीतरी सांगत होतं की मशालमध्ये हर्षवर्धनला मी घेऊन जाते आणि त्याला बंगला बांधता येतो पण घर ठेवता येत नाही. म्हणजे दोन्ही बाजूनी म्हणजे मी सगळं करते पण तो मात्र बाराचा आहे. हे जे संजना दानवेंचं वाक्य आहे हेच वाक्य या बाईंचं पण आहे. त्या बाई आज तरी फेल झाल्या, कारण चर्चा जी झाली त्या चर्चेमध्ये स्पष्टपणाने वैद्यकीय स्थिती माझी आणि माननीय उद्धव ठाकरेजींची आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे जागतिक अर्थकारण बिघडलं आहे त्याच्यावरची चर्चा. प्रामुख्याने हे दोन विषय आज झाले. या विषयाला अनुसार पुढे जगाच्या, भारताच्या, महाराष्ट्राच्या, मुंबईच्या, छत्रपती संभाजीनगरच्या या सगळ्या एकंदरीत अर्थचक्रात अतिशय अडचणीत सापडलेल्या लोकांना बाहेर काढण्याच्या दृष्टिकोनातून काय करता येऊ शकेल याच्यावरती विश्लेषण करून निर्णयाची शक्यता आहे. पण हे जे चाललं होतं की आता पक्षप्रवेश होणार आणि मग मुंबईला गेलेले आहेत, आज पक्षप्रवेश निश्चित आहे, अशा पद्धतीचा निर्णय कुठलाही झालेला नाही आहे. आणि एवढंच नाही तर मी यापुढेही गोष्ट सांगेन की आजची माझी भूमिका ही मुळातच संकट जे घोंगावतं आहे सगळ्या जगावरती, आर्थिक मंदीचं. आज शिक्षक संपावर आहेत, काही शिक्षकांनी मोर्चे काढलेले आहेत, अनेक लोकांचे पगार आहेत जे बंद पडलेत, शेतकरी हवालदिल आहे, लाडक्या बहिणी योजनेमध्ये मोठ्या प्रमाणावर तफावत आहे, बाजार बुडालेले आहेत, IT क्षेत्रातल्या नोकऱ्या कमी झालेल्या आहेत, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमधल्या नोकऱ्या कमी झालेल्या आहेत, लहान लहान मुलं जी शाळेतून बाहेर पडतात त्यांचं आपण करायचं काय असा प्रश्न पडतो आहे आजकाल मनाला. कारण जे आज सध्या 20, 25, 30ली आहेत त्यांनाच हाताला काम नाही, तर या बारक्या पोरांचं कसं होणार. म्हणून ह्या सगळ्या विषयाला अनुसार, या विषयाला अनुसंगूनच आज धोरण निश्चिती करण्याची आवश्यकता आहे. म्हणून अगोदर राष्ट्र आणि मग राजकारण याच गोष्टीला मी तरी मनापासून समर्थन करतो. अर्थात त्याच्यावरती निर्णय पुन्हा एकदा मी सांगतो, प्रभू श्रीरामच घेतील, माझी लायकी नाही.